बोरविहीर नरडाणा रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। 2024लाच बोरविहीरकडून अर्थवर्कचं काम चालू झालं मित्रांनो। बोरविहीरकडून आलेलं अर्थवर्क धुळे चाळीसगाव रोडच्या साईडला जात आहे, म्हणजे समांतर। त्याच्यानंतर नरवाडमधून जाते, नरवाड जे ग्रामपंचायत आहे तिकडून। त्याच्यानंतर वेदजाई डॅम, त्याच्यानंतर नवीन रिंग रोड नागपूर धुळे, त्याच्यानंतर पिंपरी, त्याच्यानंतर तैबा नावाचा तैबा पार्क म्हणून एक लेआउट आहे तिथून जाते। त्यानंतर धुळे फागणे रोड क्रॉस करते, नंतर पांझरा नदी, तिथं पुलाचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो प्राथमिक स्तरावर। मग बिलाडी, धामणे आणि शेवटी कापडणेपर्यंत हे काम झालेलं आहे, म्हणजे ठीकठाक अर्थवर्क चालू झालेला आहे। बोरविहीर ते नरडाणापर्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन या प्रकारे राहणार आहे मित्रांनो। बोरविहीर, न्यू धुळे रेल्वे स्टेशन, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा हे रेल्वे स्टेशन राहणार आहे। या रेल्वे स्टेशनचं आधी काम चालू झालेलं नाही आहे मित्रांनो, हे अर्थवर्क सध्या चालू आहे। काही दिवसानंतर रेल्वे स्टेशनचं सुद्धा काम चालू होणार आहे। HG कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। 36 महिन्यातनी यानं हे कंप्लीट करायचं आहे, म्हणजे 2027 पर्यंत हे कंप्लीट करून देणं आहे याने अर्थवर्क। आणि त्याच्यानंतर ट्रॅक टाकण्याचं काम चालू होणार आहे मित्रांनो। 2020ला सर्वे झाला, 2022 पासून भूमी अधिग्रहण चालू झालं मित्रांनो, आणि 2024 पासून मातीकाम चालू झालेलं आहे मित्रांनो। ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। बोरविहीर नरडाणा हे जे रेल्वे लाईनचं काम चालू आहे मित्रांनो, हे भाग आहे इंदोर मनमाड रेल्वे लाईनचा, म्हणजे 365 किलोमीटरचे जे प्रोजेक्ट आहे इंदोर मनमाड त्याचाच हे भाग आहे बोरविहीर ते नरडाणा। फक्त टप्प्याटप्प्यानं करण्यात येत आहे मित्रांनो। आजची अपडेट इथपर्यंतच होती। पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद।